जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार आहे। बघा संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी, पूजा पाठ करण्यासाठी, मंत्र स्तोत्र उपाय सिद्ध करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो। संपूर्ण श्रावण महिना हा माता पार्वतीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, घरात असणाऱ्या पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी, गरिबी आणि दरिद्रता संपवण्यासाठी बघा खूप महत्त्वाचा असतो। आज या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक महिलेसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे। आज संध्याकाळी जर या पद्धतीने तुम्ही एक दिवा लावला आणि दिव्यात जर तुम्ही एक वस्तू घातली, त्यासोबत जर तुम्ही हा एक मंत्र म्हटला, तर तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल, घरातील गरिबी घराच्या बाहेर जाईल, सतत येणारी पैशांची तंगी कमी होत जाईल। ज्या महिलेला वाटते की माझ्या पतीची प्रगती व्हावी, माझ्या मुलांना यश मिळावं, माझ्या घरात पैसा यावा, माझं घर पैशांनी भरून राहावं, त्या प्रत्येक महिलेने आज श्रावण सोमवारी हा उपाय आवर्जून करा। ज्यांना सुयर असेल, ज्यांना सुतक असेल, ज्यांना मासिक धर्म असेल, त्यांनी पुढच्या सोमवारी हा उपाय केला तरीही चालेल। बघा या उपायासाठी तुम्हाला संध्याकाळी 4 ते 8 ही वेळ असणं आवश्यक आहे। 4 ते 8 याच वेळात हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता या उपायाचं सगळ्यात अगोदर साहित्य बघूया। सगळ्यात आधी काय करायचं, एक छोटी प्लेट घ्यायची। त्या प्लेटमध्ये तुम्हाला 1 ग्लासभर तांदळाचं पीठ, काचेचा मोठा, तुम्ही जेवढं पीठ घेता तांदळाचं तेवढंच तुम्हाला घ्यायचं आहे हळद। 1 ग्लासभर, एवढा ग्लासभर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तर एवढाच ग्लासभर तुम्हाला हळद घ्यायची आहे। पिवळी हळद आणि तांदूळ 2 गोष्टी पाण्यात मिक्स करायच्या आहेत। व्यवस्थित तुम्हाला ते मळायचं आहे। पीठ आणि हळद व्यवस्थित तुम्हाला मळायचं आहे। हळद तुम्ही तांदळात घातल्यानंतर पूर्णपणे तांदळाचं पीठ हे पिवळं होईल आणि याचा तुम्हाला एक छान दिवा बनवायचा आहे। बघा, हळद आणि तांदळाचं पीठ घालून तुम्हाला एक छान एकमुखी दिवा बनवायचा आहे। तुम्हाला एकूण 2 दिवे बनवायचे आहेत। किती? 2 दिवे बनवले की त्यानंतर तुम्हाला एक छोटी प्लेट घ्यायची। त्या प्लेटमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला एक मूठभर मीठ घालायचं आहे। घरात असणारं बारीक मीठ घालू शकता किंवा अगदी तुम्ही खड्यांचं मीठ असेल ते घातलं तरीही चालेल। दोघांपैकी कुठलंही एक मूठभर मीठ त्या प्लेटमध्ये घालायचं आहे आणि त्या मिठाच्या वरती तुम्हाला पुन्हा 1 मूठभर हळद सोडायची आहे। पूजेची ग्रहण करतो ती हळद असेल तरीही चालेल, कारण ती ओरिजिनल प्युअर हळदच असते, ज्यामध्ये फक्त आपण हळकुंड वापरतो। म्हणून तुम्हाला 1 मूठभर त्या प्लेटमध्ये मीठ घालायचं आहे आणि त्या मिठाच्या वरती तुम्हाला 1 मूठभर हळद घालायची आहे। हळद आणि मीठ दोनही गोष्टी त्या प्लेटमध्ये घातल्यानंतर तुम्हाला ते थोडंसं असं बाजूला करायचं आहे। समजा इथे मी असं हे मूठभर घातलं की तुमच्या हातानेच तुम्हाला एक राऊंड करायचं आहे आणि ते असं जरा बाजूला सरकवायचं आहे। ठीक आहे, हात असा फिरवला म्हणजे तुम्ही बोट त्या प्लेटमध्ये फिरवल्यानंतर जे काही तुम्ही त्याच्यामध्ये घातलेलं आहे ते सगळं असं गोल पसरेल आणि मध्ये खड्डा तयार होईल। जो मध्ये खड्डा तयार होईल त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला आता हा छान हळदीचा दिवा लावायचा आहे आणि ही प्लेट तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायची आहे। आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर। ठीक आहे, यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला मोजून 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत। 7ही लवंगा तुम्हाला हळदीत बुडवायच्या आहेत। हळदीचं पाणी असेल किंवा सुकी हळद असेल, ओळी हळद असेल, काहीही चालेल, फक्त 7ही लवंगा हळदीत बुडवायच्या आहेत। सगळ्यात पहिली म्हणजे हळदीत मिक्स केलेली लवंग या 3 बोटांमध्ये घ्यायची आहे। उजव्या हाताच्या 3 बोटांमध्ये ही लवंग घ्यायची। आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर महादेवांचं स्मरण करायचं। तुम्ही शिवस्तुती म्हणू शकता, शिवलीलामृत ग्रंथातील 21वा अध्याय वाचू शकता किंवा तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा जो कुठला तुम्हाला महादेवांचा मंत्र स्तोत्र येत असेल तुम्ही तो म्हणू शकता।
आपली इच्छा महादेवांना सांगायची आहे आणि ही लवंग त्या हळदीच्या दिव्यात म्हणजे जे तेल आहे किंवा तूप तुम्ही त्याच्यात घातलेलं आहे त्यात अर्पण करायचे आहे. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची आहे. पुन्हा हळदीत मिक्स करून या 3 बोटांमध्ये पकडून इच्छा व्यक्त करून महादेवांचं स्मरण करून त्या तेलात किंवा त्या दिव्यातील तुपात अर्पण करायचे आहे. अशा आपण घेतलेल्या 7च्या 7ही लवंगा त्या दिव्यातील तेलात किंवा तुपात तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा दिवा आपल्या देवघराच्या समोर रात्रभर पेटता ठेवायचा आहे. पूर्ण रात्रभर. समजा तुमचे पती कष्ट करत आहेत आणि तुमच्या पतीला यश मिळत नाही, तुमची मुलं कमावती आहेत, व्यवसाय करत आहात पण तुमच्या मुलांना यश मिळत नाहीये, तर काय करायचं? तुमचे पती किंवा तुमची मुलं संध्याकाळी घरी आली, रात्री 7, 7:30 पर्यंत, 8, 8:30 पर्यंत जरी घरी आली तर त्यांना स्नान करायला सांगायचं. स्वच्छ सुंदर त्यांना अंघोळ करायला सांगायचं आणि त्याच्यानंतर त्यांना देवघराच्या समोर बसायला सांगायचं. दोघांनाही बसण्यासाठी तुम्ही पाट देऊ शकतात, चटई देऊ शकतात, पण त्यांना खाली बसायला सांगायचं आहे. आणि हा हळदीचा जो दिवा ज्यात आपण 7 लवंग अर्पण केलेला आहेत, हा हळदीचा दिवा तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन फक्त दिवा उचलू शकतात किंवा ती प्लेट जी आहे ती प्लेट उचलू शकतात. दोघांपैकी काहीही करा, पण हा जो दिवा आहे तो तुमच्या पतीवरून किंवा तुमच्या मुलांवरून 7 वेळा उतरवा. 7 वेळा पतीवरून किंवा मुलांवरून हा दिवा उतरवायचा आणि पुन्हा देवघराच्या समोर ठेवायचा आणि रात्रभर तो पेटता ठेवायचा. हा दिवा तुमच्या घरात यश आणेल, तुमच्या घराची प्रगती करेल, घरात बरकत आणेल, घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती करेल. आता मी तुम्हाला 2 दिवे सांगितलेले, एक दिवा इथे लावला आणि जो दुसरा दिवा आपण बनवलेला आहे, हळद आणि पिठाचा जो दुसरा दिवा बनवलेला आहे, तो कुठल्याही बेलाच्या झाडाजवळ घेऊन जायचा. बेलाचं झाड असेल तर घेऊन जा, नसेल तर आपल्या उंबरठ्याच्या समोर जे मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लावा. आता या दिव्यात सुद्धा तुम्हाला लवंग घालायचे आहे. दिव्याच्या खाली काहीच ठेवायचं नाही, फक्त जो दिवा तुम्ही बेलवृक्षाजवळ लावणार आहात किंवा उंबरठ्याजवळ लावणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला 7 लवंगा घालायच्या आहेत आणि हा दिवा सुद्धा तुम्हाला रात्रभर पेटता ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवारच्या दिवशी सकाळी उठलात, सकाळी लवकर उठा, आंघोळ वगैरे झाली की उंबरठ्याच्या समोर ठेवलेला हा जो दिवा आहे, आता बेलासमोर ठेवला असेल तर समजा तो तिथे आपण जाणार नाही, पण जर दारासमोर ठेवलेला असेल, मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवलेला असेल तर तो दिवा सकाळी उठा, उचला आणि घराच्या समोर एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली टाकून द्या. घरामध्ये लावलेला जो दिवा आहे तो दिवा सुद्धा घराच्या बाहेर घेऊन जायचा. लवंगांसकट तो दिवा सुद्धा घराच्या बाहेर घेऊन जायचा आणि घराच्या समोर उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला कुठलंही छान एखादं झाड असेल, घरात एखादी कुंडी वगैरे जरी असेल तर त्या कुंडीमध्ये किंवा त्या झाडाच्या खाली हा 7 लवंगांसकट जो दिवा आहे तो तिथे अर्पण करायचा. आणि दिव्याच्या खाली ठेवलेलं जे मीठ आहे आणि त्याच्यासोबत ठेवलेली जी काही हळद आहे, तर या दोनही गोष्टी ज्या आहेत ह्या एका बाउलमध्ये घ्यायच्या. एक पातेलं घ्या, टोप घ्या, चालेल, त्याच्यामध्ये दोनही गोष्टी घालायच्या. त्याच्यामध्ये 1 ग्लास 2 ग्लासभर पाणी घालायचं, मीठ हळदीचं पूर्ण पाणी करायचं. हे पाणी घरातल्या 4ही कोपऱ्यांना शिंपडायचं. आपल्या घरातल्या 4ही कोपऱ्यांना शिंपडायचं, उंबरठ्यावर शिंपडायचं आणि दाराचा जो मोकळा भाग आहे, ओटी आहे किंवा अजून काहीही समोर असेल तर तिकडे सुद्धा हे पाणी शिंपडा. जेवढे दिवस तुम्हाला शिंपडायचं आहे हळदीचं पाणी तेवढे दिवस ते आपल्या घरामध्ये ठेवून द्या. घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात किंवा देवघराच्या समोर ठेवा. रोज सकाळी हळद आणि मिठाचं हे पाणी जर तुम्ही संपूर्ण श्रावण महिना घरामध्ये शिंपडलं ना, तुमच्या घरात कधीच तुम्हाला पैसा कमी पडणार नाही. घरात असणारी जी काही आर्थिक प्राप्ती आहे ही वेगाने वाढेल, घरातलं दारिद्र्य दूर होईल, घरात येणारी संकट टळतील आणि तुमच्या घराची, पतीची, कुटुंबाची, मुलांची खूप प्रगती होईल. बघा, महादेवांना, शिवशंकरांना विशेष असणाऱ्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्यापैकी सर्वात विशेष किंवा सर्वात आवडणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे हळद. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, बऱ्याच लोकांना माहिती असेल, जर तुम्ही ग्रंथ वाचले असतील तर त्यामध्ये जे हळदीचं शिवलिंग आहे, हे महादेवांना विशेष प्रिय आहे. हळदीचा दिवा हा महादेवांना विशेष प्रसन्न करणारा आहे. हळद ही घरात सकारात्मकता आणते, हळद ही नकारात्मकता दूर करते आणि पैशांची चणचण कमी करते. हळद ही प्रत्येक दैवी शक्तीमध्ये अत्यंत प्रभावी असते आणि प्रत्येक देवांचा वास हळदीमध्ये असतो. जर या श्रावणात तुम्ही या पद्धतीने हळदीचा दिवा महादेवांच्या समोर लावलात आणि त्या दिव्यात जर तुम्ही लवंग घालून तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही प्रार्थना केली तर नक्कीच हा उपाय तुम्हाला सिद्ध जाईल. घराची प्रगती होईल, मुलांना, पतीला प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल.
खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.